Hello friends, I welcome you all in today's class. Friends, today we are going to learn present perfect tense, past perfect tense, future perfect tense, present perfect continuous tense, past perfect continuous tense, and future perfect continuous tense. So let us see one by one all the tenses. At first, we will see present perfect tense. Already we have seen 6 tenses. This is the 7th one. Present perfect tense. Perfect म्हणजे पूर्ण आणि म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज सब्जेक्ट प्लस हॅव or has plus third form of the verb means V3 plus object. मित्रांनो, या वाक्यामध्ये एखादी क्रिया किंवा गोष्ट केलेली किंवा झालेली आहे, एखादी क्रिया किंवा गोष्ट केलेली किंवा झालेली आहे असा अर्थबोध होतो. लेट अस सी द टेबल. इन दिस टेबल subject, this is the subject, I, we, you, they, he, she, Kiran. Have, has, these are the auxiliary verbs, third form of the verb, and object, cricket. Let us see the sentences. I have played cricket. I have watched cricket. I have enjoyed cricket. विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट केलेली आहे किंवा झालेली आहे. आय हॅव प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलेलो आहे. आय हॅव वॉच्ड क्रिकेट, मी क्रिकेट बघितलेले आहे. आय हॅव एन्जॉयड क्रिकेट, मी क्रिकेटचा आनंद घेतलेला आहे. म्हणजे एखादी क्रिया केलेली आहे किंवा झालेली आहे. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण वी हॅव प्लेड क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. वी हॅव वॉच्ड क्रिकेट, आम्ही क्रिकेट बघितलेला आहे. अँड वी हॅव एन्जॉयड क्रिकेट, आम्ही क्रिकेटचा आनंद घेतलेला आहे. याच प्रकारे आपण इथे यू सोबत हॅव, दे सोबत हॅव आणि हे असे वाक्य बनवू शकतो. आपण एक एक V3चा फॉर्म घेऊन त्यानंतर क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे ते वापरतो. त्यानंतर ही सोबत हॅज, शी सोबत हॅज आणि किरण सोबत हॅज आपल्याला वापरायचं आहे. इट इज बिकॉज ही, शी अँड किरण, these are the subjects, but these subjects are third person singular. So you can frame the sentences. He has played cricket, तो क्रिकेट खेळलेला आहे. He has watched cricket, त्याने क्रिकेट बघितलेला आहे. and he has enjoyed cricket, त्याने क्रिकेटचा आनंद घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे तुम्हाला अनेक वाक्य इथे करता येईल. तर त्यानंतर लेट अस सी द नेक्स्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. The structure of past perfect tense is subject plus had plus V3 plus object. आणि या स्ट्रक्चरची क्रिया जी असेल म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सची क्रिया असेल, एखादी क्रिया किंवा गोष्ट केलेली किंवा झालेली होती. लेट अस सी द टेबल. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सो वी कॅन फ्रेम द सेंटेन्सेस इन दिस वे. आय हॅड प्लेड द तबला, मी तबला वाजवलेला होता. म्हणजे एखादी क्रिया किंवा गोष्ट केलेली होती. आय हॅड एन्जॉयड द तबला, मी तबल्याचा आनंद घेतलेला होता. इथे प्लेड म्हणजे वाजवलेला, म्हणजे इथे प्ले म्हणजे वाजवणे या अर्थाने इथे हा प्ले वापरलेला शब्द आहे. वी हॅड प्लेड द तबला, आम्ही तबला वाजवलेला होता. वी हॅड एन्जॉयड द तबला, आणि आम्ही तबल्याचा आनंद घेतलेला होता. अशा प्रकारे वाक्य तयार करू शकतो. ही हॅड प्लेड द तबला, त्याने तबला वाजवलेला होता. ही हॅड एन्जॉयड द तबला, त्याने तबल्याचा आनंद घेतलेला होता. किरण हॅड प्लेड द तबला, किरण हॅड एन्जॉयड द तबला. अशा प्रकारे वाक्य करू शकतो आपण. लेट अस सी फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्य काळ. द स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स इज सब्जेक्ट प्लस शाल हॅव, विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आणि या रचनेची क्रिया अशी राहील. एखादी क्रिया किंवा गोष्ट केलेली किंवा झालेली असेल, म्हणजे ही क्रिया भविष्यकाळात
घडेल, पूर्ण झालेली असेल. लेट अस सी the table. Subject plus shall have or will have plus V3 plus object. And we can frame the sentences in this way. I shall have joined the job. आता join म्हणजे रुजू होणे, कामाच्या संबंधी जर असेल तर मी जॉब म्हणजे काम. I shall have joined the job. मी कामावर रुजू झालेलो असेल, एखादी क्रिया किंवा गोष्ट केलेली असेल. I shall have left the job. मी काम सोडलेले असेल, म्हणजेच एखादी क्रिया किंवा गोष्ट केलेली असेल. In the same way, they will have joined the job. ते कामावर रुजू झालेले असेल. They will have left the job. त्यांनी काम सोडलेले असेल, म्हणजेच एखादी क्रिया किंवा गोष्ट केलेली असेल. So friends, we can frame sentences such as we shall have joined the job, we shall have left the job, he will have joined the job, he will have left the job, she will have joined the job, and she will have left the job. So we can frame so many sentences in this way. Next tense is present perfect continuous tense. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण. कंटिन्यूस म्हणजे चालू, परफेक्ट म्हणजे पूर्ण. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला इथे असं दिसते की हे दोन्ही टेन्स इथे आहे, चालू पण आहे आणि पूर्ण पण आहे. कंटिन्यूस आणि परफेक्ट म्हणजे एक क्रिया झालेली आहे, आपण क्रिया ती सुरू पण आहे, क्रिया झालेली आहे आणि सुरू पण आहे असा त्याचा अर्थ होतो. तर द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स इज सब्जेक्ट प्लस हॅव बीन or has been plus V4 plus object. एखादी क्रिया किंवा गोष्ट करत आलेला, आलेली, आलेलो, आलेले आहे. एखादी क्रिया किंवा गोष्ट करत आलेला आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहे किंवा करत आलेलो आहे, अशा प्रकारचा अर्थ इथे आपल्याला कळतो. Let us see the structure. Subject plus have been, has been plus V4 plus object. I have been living in Pune. मी पुण्यामध्ये राहत आलेलो आहे. I have been living in नागपूर जर असेल तर मी नागपूरमध्ये राहत आलेलो आहे. We have been living in Pune. आम्ही पुण्यामध्ये राहत आलेलो आहे, म्हणजे एखादी क्रिया किंवा गोष्ट करत आलेलो आहे. They have been वर्किंग इन पुणे. आता वर्किंग म्हणजे काम करत, ते पुण्यामध्ये काम करत आलेले आहे. ही हॅज बीन वर्किंग इन पुणे. तो पुण्यामध्ये काम करत आलेला आहे. शी हॅज बीन वर्किंग इन पुणे. ती पुण्यामध्ये काम करत आलेली आहे. अँड शी हॅज बीन लिव्हिंग इन पुणे. ती पुण्यामध्ये राहत आलेली आहे. किरण हॅज बीन लिव्हिंग इन पुणे. किरण हॅज बीन वर्किंग इन पुणे. सो we can frame such type of sentences with the help of this table. Next tense is past perfect continuous tense. Past perfect continuous tense. चालू पूर्ण भूतकाळ. The structure of this tense is subject plus had been plus V4 plus object. एखादी क्रिया किंवा गोष्ट करत आलेला होता, आलेली होती, आलेले होते किंवा आलेलो होतो असा अर्थ इथे आपल्याला इथे या वाक्यरचनेमधून समजतो. Let us see the structure. Subject plus had been plus V4 plus object. I had been helping the needy. मी गरजूंना मदत करत आलेलो होतो. I had been helping the needy. I had been telling the needy. मी गरजूंना सांगत आलेलो होतो, म्हणजे एखादी क्रिया किंवा गोष्ट करत आलेलो होतो. We had been helping the needy. आम्ही गरजूंना मदत करत आलेलो होतो. We had been telling the needy. आम्ही गरजूंना सांगत आलेलो होतो. You had been helping the needy. तुम्ही गरजूंना मदत करत आलेले होते. And you had been telling the needy. तुम्ही गरजूंना सांगत आलेले होते. So friends, in this way you can use they had been, he had been, she had been, Kiran had been, and you also use helping and telling and the
object, given object, and in this way you can frame lot of sentences. Next tense is future perfect continuous tense. Future perfect continuous tense, चालू पूर्ण भविष्यकाळ. The structure of the tense is subject plus shall have been or will have been plus V4 plus object. याचा अर्थ असा होतो या रचनेचा, एखादी क्रिया किंवा गोष्ट करत आलेला असेल, करत आलेली असेल, करत आलेले असेल किंवा करत आलेलो असेल, म्हणजे आलेला, आलेली, आलेले, आलेलो असेल यापैकी एक कुठला तरी शब्द. लेट अस स्टडी द टेबल. Subject shall have been, will have been, V4 object. I shall have been learning a car. मी कार शिकत आलेलो असेल. I shall have been learning a car. मी कार शिकत आलेलो असेल. I shall have been driving a car. मी कार चालवत आलेलो असेल. We shall have been learning a car. आम्ही कार शिकत आलेलो असेल. And we shall have been driving a car. आम्ही कार चालवत आलेलो असेल. They will have been learning a car. ते कार शिकत आलेले असेल. And they will have been driving a car. ते कार चालवत आलेले असेल. He will have been learning a car. तो कार चालवत आलेला असेल किंवा शिकत आलेला असेल. He will have been driving a car. तो कार चालवत आलेला असेल. He will have been learning a car. He will have been driving a car. She will have been learning a car. She will have been driving a car. Kiran will have been learning a car. Kiran will have been driving a car. आता इथे लर्निंग म्हणजे शिकत असणे, जो शिकाऊ उमेदवार असतो. ड्रायव्हिंग म्हणजे चालविणे, आणि लर्निंग ही एक प्रक्रिया, चालवण्याचीच प्रक्रिया असते. परंतु इथे आपल्याला लर्निंग आणि ड्रायव्हिंग थोड्याफार फरकाने इथे हे घ्यायचं आहे. ड्रायव्हिंग म्हणजे चालवणे, जसं की लर्निंग करत असताना ड्रायव्हिंग करावं लागते, परंतु हे वाक्य आपण थोड्याफार वेगळ्या फरकाने इथे तयार केलेले आहेत. सो फ्रेंड्स, यू कॅन फ्रेम such type of sentences with the help of all the subjects. You can change the name of the person and you frame lot of sentences. So friends, in this way we have studied all the tense, means three types of tenses: present tense, past tense and future tense, and their four subtypes: simple, continuous, perfect and perfect continuous. So friends, let us see that you use the same subject in all the tenses, but we have to change the auxiliary verbs. आपल्याला auxiliary verbs चेंज करावे लागतात. V1, V2, V3, V4 काळानुसार वापरावे लागतात, आणि ऑब्जेक्ट जे आहे ते क्रियापदानुसार वापरावे लागते. So see you in the next video. Thank you for watching the video.